लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होताच गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। गावागावात, दुकानात, चौकात निवडणुकीची चर्चा रंगल्या होत्या। त्या काळात अनेकांना राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे नाना पटोले आणि भाजपचे परिणय फुके हे निवडणूक लढतील अशा चर्चा जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळत होत्या। मात्र उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आणि जणू काही ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील गावागावात, चौकात रंगणाऱ्या गप्पा आता बंद झाल्याचे चित्र गोंदिया जिल्ह्यामध्ये दिसत आहे। लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या जिल्ह्यातील नेते हे निवडणूक रिंगणात असणार, यामुळे गावागावात चर्चांना वेग आला होता। परंतु याला कुठेतरी फाटा देत प्रफुल्ल पटेल, नाना पटोले, परिणय फुके यांपैकी कोणीही निवडणूक लढत नसल्याने जणू काही गावातील चर्चा ह्या बंद झाल्या असल्याचे चित्र दिसत आहे। एकंदरीत गोंदिया भंडारा लोकसभा निवडणुकीची जेव्हा चाहूल लागली तेव्हापासून अशी एक चर्चा होती की यावेळेस किमान गोंदिया जिल्ह्याला उमेदवार मिळेल, परंतु दोन्ही पक्षांनी ज्या हिशोबाने उमेदवार आपले जाहीर केले त्या अनुषंगाने दोन्ही उमेदवार हे भंडारा जिल्ह्यातील आहे। तसं पण गोंदिया जिल्ह्याचा लोकसभेचा इतिहास बघता इथं फक्त आतापर्यंत प्रफुल्ल पटेल आतापर्यंतचा इतिहास राहिला आहे। त्यामुळे कुठं ना कुठं गोंदिया जिल्ह्याच्या विकासात खुंटलेला आहे। यावेळेस किमान चर्चा होती की गोंदिया जिल्ह्याला उमेदवारी मिळेल, दोन्ही पक्षापैकी कुणीतरी एक देईल, पण तसंही न करता यावेळेस पण दोन्ही उमेदवार काँग्रेस पक्षाने सुद्धा प्रशांत पडोळे हे म्हणजे भंडारा जिल्ह्याचे दिलेले आहेत, तसेच सुनील मेंढे यांचा पण भंडारा जिल्ह्याचा आहे। त्यामुळे गोंदिया जिल्ह्याचा विकास कुठं ना कुठं खुंटतो आहे, कारण जो आपण खासदार निवडून येतो तो पहिल्यांदा आपल्या जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष देतो आणि त्यामुळे गोंदिया जिल्हा कुठं ना कुठं दुर्लक्षित होत आहे। एकंदरीत असं झालं आहे की जेव्हा पासून दोन्ही उमेदवार हे भंडारा जिल्ह्याचे दिले तर गोंदिया जिल्ह्यात जी एक चर्चा सुरू होती, प्रत्येक ठिकाणी पानकट्ट्यावर म्हणा, चहा टपरीवर, विविध ठिकाणी चावडीवर, ग्रामस्थानी, ग्रामपंचायतमधील ठिकाणी, अशा बहुतशा ठिकाणी जे चर्चा होती त्याला आता विराम मिळालेला आहे। याने एकंदरीत काँग्रेस पक्षाने एक नौखा उमेदवार दिला आहे आणि भाजपने आपल्या पूर्ण त्याच खासदाराला रिपीट केला आहे। त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील निवडणूक ही एकदम निस्तेज झालेली आहे। असं वाटत होतं की धुळवडीनंतर प्रचारात चांगला रंग येईल, पण उमेदवार जाहीर होताच ती निवडणूक एकदम निस्तेज आणि बेरंग झालेली सारखी वाटत आहे आणि या चर्चांना पूर्ण तरी विराम मिळालेला आहे। सध्या देशात लोकसभेच्या निवडणुकीमुळे वातावरण गरम आहे, असंच गोंदिया जिल्ह्यातही वातावरण गरम होतं। सुरुवातीला प्रत्येक पानटपरी म्हणा सगळीकडे चर्चा होत होती की नेमका उमेदवार कोण राहणार। यावेळेला सगळ्यांना अपेक्षा होती की गोंदियाचा उमेदवार राहील, पण ऐनवेळी उमेदवार घोषित झाल्याने दोन्ही उमेदवार भंडाऱ्याचे असल्यामुळे आता गोंदियात असं वाटतच नाही आहे की निवडणूक आहे की नाही। प्रचार किंवा कोणत्याही पान दुकान म्हणा कोणत्याही ठिकाणी निवडणुकीची चर्चा होताना आपल्याला दिसत नाही आहे। आता येणारा काळच सांगेल की नेमकी निवडणुकीत काय आहे ते। आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे आज भंडाऱ्याला कोण उमेदवार फॉर्म भरतात आणि एकूण जर पाहिलं तर गोंदियाचा उमेदवार यावेळेला गोंदियाकरांना अपेक्षा होती की गोंदियाचा स्थानिक उमेदवार निवडणुकीत राहील, ज्यामुळे लोकांना खूप आशा होती। पण ऐनवेळी भंडाऱ्याचेच दोन्ही उमेदवार दिल्याने गोंदियात आता निराशाचे वातावरण आहे आणि इलेक्शन आहे असं कुठेही वाटत नाही आहे। गोंदियाच्या लोकांची अपेक्षा होती की जर गोंदियाचा उमेदवार असता तर इथे स्थानिक विकास खूप झाला असता, कारण गोंदियाच्या समस्या ज्या 5 वर्ष आधी होत्या त्या समस्या तशाच आहे। आपण जर इथे पाहिलं तर हा बसस्टॉप आहे आणि सगळ्यात जास्त जवळपास 250 ते 300 लोक संध्याकाळी विद्यार्थी म्हणा महिला म्हणा इथून जातात। इथे एक पब्लिक टॉयलेटसुद्धा नाही आणि ही मागील 5 वर्षापासूनची मागणी आहे। जर अशा छोट्या छोट्या मागण्या पूर्ण होत नसतील तर लोकांचं विचार करणं अपेक्षित आहे की गोंदियाचा स्थानिक उमेदवार असावा। लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली, घोषणेनंतर ग्रामीण भागासह शहरी भागातही म्हणजे जिल्ह्याचा उमेदवार कोण राहील आणि विकासासाठी कोण सक्षम राहील याची चर्चा व्हायची। उमेदवारी अर्ज भरण्याच्या 1 दिवसापूर्वी दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केले। मात्र हे उमेदवार जाहीर करताना दमदार नेतृत्व न देता दोन्ही पक्षांनी दुसऱ्या फळीतील मध्यम उमेदवार लादल्याने ही आता चर्चाच कुठेही दिसून येत नाही। एकंदरीत लोकसभा निवडणूकचे वातावरण सगळीकडे तयार असताना गोंदिया जिल्ह्यात मात्र असा कुठलाही म्हणजे निवडणूक आहे किंवा काही आहे असं काही दिसून येत नाही आहे।
1999 साली गोंदिया जिल्ह्याच्या भंडारा जिल्ह्यापासून विभाजन झाले आणि गोंदिया जिल्हा अस्तित्वात आला, परंतु अद्यापही गोंदिया जिल्ह्याचा विकास झालेला नाही। त्यामुळे या निवडणुकीत तरी गोंदिया जिल्ह्याचा उमेदवार असेल आणि त्यामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक चर्चांना उत्थान आले होते, परंतु महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, या दोघांनीही गोंदिया जिल्ह्याचा विचार केला नसल्याचे दिसून येत आहे। त्यामुळेच की काय गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांमध्ये निवडणुकीच्या संदर्भाने उत्साहाचे वातावरण दिसून येत नाही। त्यातही दोन्ही उमेदवार हे भंडारा जिल्ह्यातील असल्याने नागरिकांमध्ये निवडणुकीच्या संदर्भात उत्साह दिसत नाही। वास्तविक 1999ला जिल्ह्याची निर्मिती झाली आहे। त्या निर्मितीनंतर फक्त एकदाच गोंदिया जिल्ह्याला खासदाराचं प्रतिनिधित्व मिळालेलं आहे, तेही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून। त्यानंतर झालेल्या सगळ्या निवडणुकांमध्ये भंडारा जिल्ह्यातील जनप्रतिनिधींना या जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे। जिल्ह्याच्या विकासाकडे जर पाहिलं तर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व असलं तर जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष दिला जातो, परंतु 2009च्या निवडणुकानंतर झालेल्या एकाही निवडणुकीत या जिल्ह्याला प्रतिनिधित्व न मिळाल्याने गोंदिया जिल्ह्याच्या औद्योगिक, सांस्कृतिक, पर्यटन आणि विकासात्मक क्षेत्रात चालना देण्यासाठी जी गती मिळायला पाहिजे होती ती गती मिळालेली नाही। याकरता जिल्ह्याचं प्रतिनिधित्व महत्त्वाचं आहे। या निवडणुकीमध्ये असं लोकांमध्ये एक उत्साह होता की बाबा ही निवडणूक प्रफुल्लभाई पटेल लढणार आणि नाना पटोले लढणार। या दोन जिल्ह्यातील दोन नेत्यांमध्ये म्हणजे प्रफुल्ल पटेल गोंदियाचे आणि नाना पटोले भंडारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात। या दोन नेत्यामध्ये चुरस निर्माण होईल आणि चांगली लढाई रंगत होईल अशी लोकांमध्ये चर्चा होती आणि लोकांमध्ये यावेळेस प्रफुल्ल पटेलांबद्दल पण थोडीशी सहानुभूती होती, परंतु त्यांनी रिंगणातून माघार घेतल्याने आणि ते महायुतीमध्ये सहभागी झाल्यामुळे ही जागा भाजपच्या कोट्यात गेली। त्यामुळे जी एक मतदारात जो उत्साह होता तो उत्साह आता राहिलेला नाही आहे। त्यातच कसं आहे, भाजपनं परत सुनील मेंढे यांनाच उमेदवारी दिलेली आहे आणि या निवडणुकीत काँग्रेसने पण तो जो उमेदवार दिलेला आहे तो उमेदवारी एकदम नवखा असल्याने जी हुरहुरी मतदारांमध्ये उमेदवारी घोषित होणे अगोदर होती ती आता दिसून येत नाही आहे। याला राजकीय पक्षांनी जे उमेदवार दिलेले आहेत ते कारणीभूत ठरलेले आहेत। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।